नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनवर वार झालेले असतात. त्याच्या हातावर, त्याच्या पाठीवर. म्हणूनच आता रविराजांनी अर्जुनला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि आता अर्जुनवर उपचार सुरू असतात. म्हणजेच काय, तर अर्जुनला आता खूप जास्त लागलेलं आहे. त्यावर ड्रेसिंग आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळेच ना आता कुठे जाऊन चांगलं वाटत असतं. अजूनही घरात कसे काहीही लोक आले नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला. मग आता सायली शेवटी रविराजांना कॉल करते आणि रविराजांना कॉल करून ती सांगू लागते की काय अजूनपर्यंत तुम्ही कुठे राहिलात, अजूनही आलात नाही ना. म्हणून विचारलं, खूप ही उशीर झाला आहे. त्यावर मात्र अगं थोडे इमर्जन्सी आहे म्हणून नाही आलो. इकडं अर्जुनने सांगून ठेवलेलं असतं की तुम्ही काही सांगू नका, मला लागले ते. पण रविराजांना कुठे राहवते, कारण त्यांनी सायलीची काळजी पाहिली होती ना. सायली किती काळजी करते अर्जुनची. म्हणूनच आता रविराज म्हणतात की थोडंसं जेव्हा महिप्तला पकडत होतो ना तेव्हा थोडीशी इजा झाली आहे आणि त्यासाठी आम्ही हॉस्पिटलला आलोय. ही गोष्ट जेव्हा आता तिला समजते तेव्हा मात्र आता ती खूप जास्त घाबरते आणि मग आता ती विचार करते की नाही काही झालं तरी मला आता इथे थांबून चालणार नाही. मग आता तिच्या हातातला मोबाईलही खाली पडतो. मग आता नेमकंच काहीतरी झालं आहे असा विचार ना आता सुरू असतो. मग काय झालं असेल बघायला तर होंच. मग असं म्हणून आता सगळे जण तिथे येतात आणि सायलीच्या हातातला खाली पडलेला तो मोबाईल उचलतात. त्याच वेळेला अश्विन विचारतो काय झालं. त्यावर आता सायली जी आहे ती सांगू लागते की यांना लागलं आहे, यांच्यावर चाकूचे वार झाले आहेत. ही गोष्ट आता जेव्हा समजते तेव्हा मोठा धक्का सगळ्यांना बसतो. इकडे कल्पना लगेचच फोन हातात घेते आणि म्हणत असते की भाऊजी खरंच सांगा काय झालं आहे. त्यावर आता रविराजही सांगतात की हो, तिच्या हाताला आणि त्याच्या पाठीवर चाकूने वार केले आहेत महिप्तने आणि त्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत. मग आता ही गोष्ट जेव्हा आता कळते तेव्हा मात्र आता अश्विन सायलीला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. पण देवाकडे हात जोडते, म्हणजेच सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्या असंच तिला वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळते इकडे आता सुमन जी आहे तिला मुद्दामूनच ना तर टॉर्चर केलं जातं. नागराज म्हणत असतो की हे सगळं ना तुझ्यामुळे झालेलं आहे, मला माहिती आहे. आणि म्हणूनच आता तो ओरडू लागतो आणि म्हणतो की तुला काही कळते का, त्या महिप्तला सोडवून तू किती मोठी चूक केली आहेस. आता मला काय काय करावे लागणार आहे. आता ना तुला मी सोडत नसतो, तो मला संपवणार आहे. तुला कळतं का माझा खून होईल. खून आणि असं बोलून तो तिलाच असं मारू लागतो, तिचे तोंड दाबू लागतो. बिचारी सगळं काही सहन करत असते आणि त्यानंतर ना इकडे मात्र तो म्हणतो की नाही, आता तुला इथे ठेवून उपयोग नाहीये, तुला ना इकडून घेऊन जायला हो. आता तुझी जागाच बदलतो. तुला एवढे दिवस कुठे फिरवलं नव्हतं ना, आता बघ तुला कसा गरागरा फिरवतो असं आता तो म्हणू लागतो. आणि तिची आता जी जागा आहे ती सुद्धा तो चेंज करणार असतो, जेणेकरून तिथपर्यंत कोणीही पोहोचू नये. कारण आता महिप्तला माहिती आहे ना ती कुठे आहे ते. मग आता जर महिप्तला माहिती आहे म्हटल्यावर महिप्तने जर पोलिसांना सांगितलं तर इथून सुद्धा आपण मरून जाऊ असाच विचार ना आता करत असतो तो. मग आता तिची हालचाल तर करायला हवी, म्हणूनच आता तिला दुसरीकडे सोडून निघून जात असतो. मग त्याच वेळेला आता ती म्हणत असते की काय करताय तुम्ही, पण तिच्या थोडी न ऐकणार आहे. तो तिचं काही ऐकायला तयार नसतो. तो कसं ऐकणार आहे, शेवटी त्याला जे करायचं ते साध्य करणारच आहे. आणि म्हणूनच तो आता सुमनला इकडं तर सोडवतो, पण दुसरीकडे घेऊन जात असताना तिचं नाकतोंड दाबून सगळं काही तिला घेऊन जात असतो. तर इकडे आता जेव्हा सायलीला कळलेलं असतं की अर्जुनला त्रास होतोय, म्हणून सायली धावत पळत आलेली असते. आणि सायली धावत पळत जेव्हा येते तेव्हा पहिल्यांदा येऊन अर्जुनला मिठी मारते आणि अर्जुनला म्हणत असते की काय हो, तुम्हाला किती त्रास झालाय, केवढते लागले, तुम्ही आधी का नाही मला सांगितलं. हे सगळं फोनवर तुम्ही ना खूप चुकीचं करता असं देखील आता ती म्हणत असते.
आणि त्याच वेळेला आता त्याला सावरायचा प्रयत्न ती करत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी करते ना, तेव्हा मात्र आता अर्जुन तिला म्हणत असतो की हो, मला कळतंय, तुला काय वाटतंय ते, पण काय करू, आपल्याला गरज होती ना हे सगळं करण्याची. मग त्यावेळेला आता रविराजही अर्जुनचे कौतुक करू लागतात आणि सायलीला म्हणत असतात की ग मुली, त्याच्या हाताला लागले ते सगळं ठीक आहे, पण त्याने किती अभिमानाचं काम केलं. तुला माहिती आहे का, आज त्याच्यामुळेच महिप्त पकडला गेला. बाकी कोणीही पकडलं नव्हतं हो सायली. वहिनी, तू तिथे असायला हवी होती. बापरे, काय एवढी मारामारी झाली ना, बापरे. कमाल. आणि या साहेबांनी एकट्याने हे सगळं केलेलं आहे असं देखील आता चैतन्य सांगू लागतो. त्यामुळे आता सायलीला अर्जुनचा खूप जास्त अभिमान वाटू लागतो आणि ती आता अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि ती आता अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला काय गरज होती हे सगळं करायची. मी तुमची किती वाट बघत होते माहिती आहे का. एका पॉइंटला तर मला असं वाटत होतं की तुम्हाला उगाच मी एकट्याला पाठवलं, मी सुद्धा तुमच्यासोबत यायला हवे होते असंच वाटायला लागलं. तुम्ही जर नसाल ना माझ्या आयुष्यात तर माझं काय होईल, मी एकटी नाही राहू असं काहीच ती आता बोलत असते. पण चैतन्य आणि त्यासोबत रविराज तिला हसवायचा प्रयत्न करत असतात. महिप्त सोबत अर्जुनने ज्या पद्धतीने फायटिंग केलेली होती ना, ती खरंच एकदम बढिया होती, एकदम भारी होती. याबद्दलच कौतुक जेव्हा सायलीला चैतन्य आणि रविराजांच्या तोंडून कळतं तेव्हा मात्र आता ती खूप जास्त खुश होते आणि ती आता अर्जुनकडे तिथेच राहते आणि अर्जुनला सुद्धा ती डोळ्यानेच विचारत असते की ही सगळी गोष्ट खरी आहे का. अर्जुनही तिला हो म्हणतो. पण आता सायलीला अर्जुनविषयी खूप जास्त कौतुक तर आधीपासूनच होतं आणि आता त्याची इमेज अजूनच वाढवलेली असते. पण जो काही राग रुसवा होता दोघांच्याही नात्यामध्ये, तो सुद्धा आता कमी झालेला असतो या सगळ्या बहाण्याने. मग आता अर्जुन आणि सायली हे दोघेही जण तिथेच असताना रविराज म्हणत असतात की अर्जुन, आज तू जे काही केलंस ना, त्यामुळे हा महिप्त तर पकडला गेला आहे, पण मला असं वाटतं ना की हा महिप्त तर पकडला गेला आहे, पण आता या सगळ्याचा मेन सूत्रधार कोण आहे, आणि ते सुद्धा आता तो महिप्त लवकरच सांगेल. आणि मग आमच्या जो मेन कोण ब्रेकफेल करणारा होता त्याच्या मुळाशी आपण जाऊन पोहोचू हे सुद्धा आता म्हटलं जात असतं त्यावर. आता इकडे पोलीस जे आहेत म्हणजे इन्स्पेक्टर सावध, हे मात्र आता चांगलंच महिप्तला मारत असतात. त्याच्याकडून सगळ्या गोष्टी वधवून घ्यायचा प्रयत्न करत असतात. महिप्त मात्र आता तिथे पूर्णपणे अडकला जातो. महिप्तला आता म्हटलं जातं की ब्या बोलाने सांगा की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कोणी करायला सांगितल्या होत्या. पण महिप्त कसला बोलतोय, महिप्त काहीच बोलत नसतो. अगदी त्याचं तोंड दाबून टाकल्यासारखा शांत असतो. त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नसतो. पण मूर्ख कुत्र्यागत मार तर खातच असतो. पोलीस त्याचं तोंड दाबतात, त्यासोबत त्याला पट्ट्याने सुद्धा मारायला मागे पुढे करत नसतात, कारण तिकडे मागून एक हौलदार सुद्धा त्याच्यावर खूप जास्त मारहाण करत असतो. पण तरीसुद्धा इकडे सगळ्या गोष्टी सहन करायच्या हे मात्र आता त्याने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच महिप्त जो आहे तो मात्र आता मार तर खातो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जी प्रिया आहे ती अश्विनची वाट बघत असते, कारण तिचा जीव नुसता वर खाली येत असतो की नेमकं काय झालं असेल काय नाही. मग आता अर्जुन ठीक तर आहे ना हे फक्त ती वरच्यावर विचारत असते. हो, तो ठीक आहे, थोडंसं लागलं होतं, आता ठीक आहे. आणि असं बोलून तो फ्रेश व्हायला म्हणून निघून जातो. जसाही तो फ्रेश व्हायला निघून जातो ना, तेव्हा मात्र आता हिचं नुसतं काहीच धडधड धडधड करत असतं. म्हणजे हिला हेच वाटत असतं की जर महिप्त पोलिसांनी पकडला गेला असेल तर आता आमचं काय, म्हणजे आता या सगळ्या गोष्टी जर महिप्त बोलून गेला तर आपलं काही खरं नाही, हे सुद्धा आता तिला माहिती झालेलं असतं. दुसरीकडे आता अस्मिताला जेवण वगैरे काहीच नको असतं, म्हणूनच अस्मिता म्हणत असते की नकोय मला काही. अस्मिताला आता म्हटलं जातं की असं काय करते, तुला तुझ्या जेवणाच्या वेळा पाहायला हव्यात, असं चालणार नाही, खाऊन घे, असं देखील आता आजी तिला ओरडत असते.
आणि बोलत असते, "अगं आजी, तू मलाच खायला सांगते. मी एकटी आहे. तुम्ही सगळी जण खाताय का नाही ना? तुम्ही सगळी जण थांबलात. अगं थांब ना. आम्हाला वाट बघायला लागेल ना. अर्जुन येईल. मग आपण एकदमच जेवू." मग तेवढ्यातच ना आता फोन आलेला असतो. आणि जेव्हा सायली फोन रिसीव्ह करते, तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते कल्पनाला, की आई आता काळजीचं कारण नाहीये. याला थोडं बरं वाटतंय. तुम्ही टेन्शन घेऊ नका असं देखील आता सायली सांगू लागते. सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र कुठे कल्पनाचा जीव भांड्यात पडतो. कल्पना म्हणत असते, की ठीक आहे, तू काळजी घे. आणि त्याच वेळेला कल्पनाला सायली सांगत असते, की मी चैतन्य भाऊजींना घरी पाठवलं आहे. त्यांच्याकडनं तेवढा डब्बा द्या. तेवढ्यातच चैतन्य तिथे आलेला असतो. आणि चैतन्य तिथे आल्यानंतर म्हणत असतो, की मला डब्बा घ्यायला पाठवलं आहे. आज आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी आम्हाला पार पडायची आहे. हे सगळं तो हसून हसून बोलत असतो. त्यावर मात्र आता पोटनाथजी म्हणतात, की आज चैतन्य एवढा खुल्ला आहे, हसला आहेस म्हणजेच तुझा मित्र सगळा व्यवस्थित आहे बरोबर ना? तर चैतन्य म्हणतो, की हो माझा मित्र अर्जुन एकदम ठणठणीत आहे. त्याला आता काही त्रास होत नाहीये. तुम्ही सुद्धा काळजी करू नका असं देखील आता चैतन्य बोलत असतो. चैतन्याला सायलीनेच डबा घ्यायला घरी पाठवलेलं असतं. आणि जेव्हा चैतन्य घरी येतो त्यानंतर आता चैतन्य पोलिसांशी सुद्धा डिस्कशन करत असतो. महिप्त काही बोलला, तुम्ही त्याच्याकडनं काही बोलतं करायचा प्रयत्न केला का, या सगळ्या गोष्टी विचारत असतो. पण त्याच वेळेला आता महिपशी आम्ही बोलायचा, त्याला मारायचा प्रयत्नही केला पण अजूनही तो काहीच बोलत नाहीये असं देखील आता म्हटलं जातं. मग ठीक आहे ठीक आहे, त्याला तशीच आता मारहाण करत राहा. थोड्या वेळाने का होईना तो बोलेलच असं देखील आता वाटत असतं या चैतन्याला. म्हणून चैतन्य इन्स्पेक्टरला तसं सांगत असतो. इकडे मात्र प्रिया आता हे सगळं ऐकत असते. प्रियाच्या लक्षात येतं, की म्हणजे आता महिप्तला तोंडातलं सगळं काही कबूल करण्यासाठी त्याला तिथे मारहाण होते. म्हणजे नक्कीच आता आपला नंबर आहे. आपल्याबद्दल जर हा काही बोलून गेला तर आपलं काही खरं नाही. आपल्याला पुन्हा एकदा जेलची हवा खायला जायला लागेल अशी भीती आता तिला वाटत असते आणि त्यामुळे ती घाबरलेली असते. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन असतात. तर आता सायली अर्जुनला खूप जास्त बडबडत असते. म्हणजे तिची नेहमीची सवय नाही का नुसती बडबड बडबड करायची. अगदी ती तशीच बडबड बडबड करत असते. आणि त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो, की तर ना लग्नाच्या वेळेला ना अंगावर ना त्या अक्षता वगैरे टाकायच्या असतात ना, तो प्रकार नकोच. म्हणजे ना कानात एअरबड्स दिले ना तरीही बस होतील. खरंच ना खरंच, तुम्ही बायका काय बोलावं तुमच्याबद्दल. तुमच्यासारख्या बायकांना तुम्ही ना जरा म्हणून शांत बसत नाही. किती ती बडबड, किती तो गोंधळ, आणि काय करताय काय हे सगळं असं देखील आता म्हटलं जात असतं. काय करताय म्हणजे अरे तुम्हाला कळतंय का आता? तुम्हाला तुमची काळजी घ्यायला हवी. केवढं ते लागलं आणि केवढा तर त्रास होतोय म्हणून मी तुम्हाला काळजीने म्हणते ना असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते. त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला म्हणतो, की एवढे दिवस तर तू माझ्याशी बोलत नव्हतीस, दुरावा होता आपल्यात, तेच काय? मग आता सायली म्हणते, ती गोष्ट वेगळी आहे. आणि ही गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला त्रास झालेला ना मला बघवत नाही. तुम्ही नाही वेळेच्या वेळी औषध वगैरे घेत जा. कारण आहे ना ज्या काही गोष्टी आहेत ना त्या महाभयंकर आहेत आणि त्या सगळ्याचा त्रास मला होतो. मग आता सायलीची एवढी बडबड बडबड ऐकून इकडे मात्र आता काय करावं आणि काय नाही हे काही कळत नसतं. आणि म्हणूनच खूप जास्त संताप जो आहे तो आता आलेला असतो. इकडे असणाऱ्या या अर्जुनला अर्जुन म्हणतो, हो बायको हो, मला कळतंय तुझी काळजी, असं बोलून तो आता समजवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यालाही कळत असतं ना की सायली हे सगळं का बोलते. म्हणजे सायलीला अर्जुन शिवाय तिच्या आयुष्यात अजून कोण आहे एवढी जवळची व्यक्ती, आणि म्हणूनच तो आता या सगळ्या गोष्टी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो असतो. तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. पण आता इथे सायली
अर्जुनला म्हणत असते की तुम्ही पुन्हा अशी कोणतीही चूक करणार नाही, सांगा मला, नाही करणार ना तुम्ही पुन्हा अशी कोणतीही चूक. तर आता अर्जुन म्हणत असतो की नाही, बस ना, बस झालं काम. मग आता अर्जुन म्हणतो की नाही करणार आहे, बस. मग आता सायलीलाही थोडं रिलॅक्स वाटतं, म्हणजे सायलीला असं वाटत असतं की अर्जुनने थोडीशी जरी चूक केली, अर्जुनला काही झालं असतं तर मग, म्हणून सायली त्याची काळजी करत असते आणि त्याबद्दल त्याला विचारत असते. पण इकडेही अर्जुन म्हणत असतो की एवढी काळजी करू नकोस, मला माहिती आहे तुझं प्रेम आहे माझ्यावर, पण तरी सुद्धा मला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात ना. आज बघ ना, हे सगळं केलं म्हणून तर आपल्या हाती नेमका तो महिप्त लागला. आता महिप्त एकदा पकडला गेला ना की या सगळ्याच्या मागे कोण सूत्रधार आहे, कोण आहे, या सगळ्या गोष्टी कळतील. आणि म्हणूनच तर मी या सगळ्या गोष्टी बरोबर जुळवून आणलेल्या आहेत, असं देखील आता अर्जुन बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता अर्जुन थोडी शायरी अशी मस्करी सुद्धा करतो. आणि त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे मात्र आता जी प्रिया असते तिला अचानकपणे झोपेतून जाग येते. तिला कळत नसतं की काय करावं ना. अचानकपणे झोपेतून उठते आणि इकडे तिकडे पाहू लागते. आणि त्याच वेळेला ना आता समोर जे आहे ते मात्र तिला पाण्याचा ग्लास देतो. ती पटकन पाणी पिते, कारण तिला आता रात्रीची झोप सुद्धा लागत नसते. महिप्तला पोलिसांनी पकडले. जर महिप्त पोलिसांना काही बोलून गेला तर आपलं काय, ही सुद्धा भीती तिला वाटत असते. आणि म्हणूनच नागराजला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, जेणेकरून नागराज काय करतोय काय नाही हे सुद्धा तिला बघायचं असतं. इथे तिची झोप तर उडाली आहे, बघा नागराज काय निवांत झोपला आहे का, असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. आणि म्हणूनच ती आता नागराजला म्हणत असते की काय चाललंय, काय तुमच्या हात का ठीक व्यवस्थित आहात का, काय करताय सांगा ना मला जरा, काय ठरवलंय का, काय करायचं महिप्तने जर ओकलं आपण काय काय केलं आहे तर मग बघा आपण दोघेही जण 12च्या भावात जाऊ, स्वतःला तुम्हाला तर तो गाडेलच आणि सोबत मलाही गाडेल, असं आता प्रिया म्हणत असते. मग आता नागराज म्हणतो, अगं मला पण टेन्शन आलंय, मी तरी काय करू मला सांग ना, मी सुद्धा टेन्शन मध्येच अडकलोय. आणि आता तू फोन करून माझं डोकं फिरवू नकोस, असं देखील आता नागराज जो आहे तो प्रियाला म्हणत असतो. प्रियाला टेन्शन येत असतं. प्रियाला आता झोपही लागत नसते, कारण तिला कळत असतं जर महिप्तने आपलं जर देखील नाव घेतलं ना तर आपण काही वाचत नसतो, कारण ऑलरेडी जेलमध्ये आपण गेलो होतो आणि कशीबशी आपली सुटका झाली आहे. आणि जर मी पुन्हा अडकली या सगळ्यामध्ये तर प्रॉब्लेम होईल, अशी ही भीती आता तिला वाटत असते. आणि म्हणूनच ती आता नागराजला धमकवत असते. नागराजच्या चुकीमुळे हे सगळं झालं आहे याची जाणीव नागराजला सारखी सारखी ती करून देत असते. मग आता ती फोन ठेवते. खरंच ना, या प्रियाची कमाल आहे, म्हणजे ती रूममध्येच उभी राहून त्या नागराज सोबत बोलते. आणि अश्विन इतका गाढ झोपलाय की त्याला समजतही नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली तिथेच हॉस्पिटलमध्ये असतात. अर्जुनला अजूनही डिस्चार्ज मिळालेला नसतो. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की निदान 1 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये राहू द्या, कसं ती ड्रेसिंग वगैरे करायला लागते, यासाठी डॉक्टरांनी स्पेशली असं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना सायली अर्जुन हॉस्पिटलमध्येच थांबलेले असतात. तर इकडे मात्र आता सायली अर्जुनला डबा आलेला असतो, त्यातील एक एक घास करून भरवत असते. तेव्हा जाऊन अर्जुनला सुद्धा बरं वाटतं. घरातलं अन्न ते शेवटी तेच असतं आणि सायली स्वतः त्याला भरवत असते. हे खरं तर खूप जास्त आवडत असतं. आणि ते दोघेही जण गप्पा मारत असतात. त्याच वेळेला अचानकपणे अर्जुनला ठसका लागतो. मग सायली अर्जुनला पाणी देते आणि अर्जुनला सांगत असते की तुमचं काय होतंय, तुम्हाला म्हटलं ना थांबा जरा, खाताना बोलू नका बरं. आणि असं बोलून ती त्याला पाणी देते आणि त्याच्या पाठीवरून सुद्धा हात फिरवते, म्हणजे कसं त्याला जरा बरं वाटायला हवं असंच तिला वाटत असतं. आणि म्हणून ती अलगदपणे हात सुद्धा फिरवत असते. आणि ती आता म्हणत असते की बिलकुलही मला चालणार नाहीये,
तुम्ही निष्काळजीपणा केलेला जरा खाऊन घ्या या असंही म्हणून आता ती त्याला भरवत असते. इकडे आता सायली अर्जुनची खूप जास्त जीवापाड काळजी घेत असते. म्हणजे कसं एवढी जीवापाड काळजी ना हे बघून ना अर्जुनला सुद्धा बरं वाटतं असतं. अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, तू माझी साथ कधीच सोडून जाणार नाहीस ना. मग आता सायलीही म्हणत असते की नाही, मी तुमची साथ कायम देईन, तुमच्यासोबत मी नेहमीच असेन एवढं लक्षात ठेवा, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा हळूच सायली अर्जुनला खालीही झोपवते आणि त्याला म्हणत असते की आता बस झालं, आता गप पपणे तुम्हाला झोपावंच लागणार आहे. आणि असं बोलून आता ती झोपवायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ती झोपवत असते तेव्हा अर्जुनने तिचा हात आपल्या हातामध्ये घट्ट धरलेला असतो. आणि त्यामुळेच ना अर्जुनला बरंही वाटतं असतं. सायली अर्जुनच्या हातात हात घालून तिथेच बसलेली असते. आणि त्यामुळेच आता सायली विचार करत असते की चला आता फायनली तुम्हाला हळूहळू का होईना बरं वाटेल. आणि मग आता सायली अर्जुनची काळजी करत असते. महिप्त तर पकडला गेला आहे. मग आता महिप्तकडनं जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होईल, म्हणजेच खरा सूत्रधार यामागचा कोण आहे हे समजेल, तेव्हा तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतीलच. असं देखील आता अर्जुन सायलीला विचार करत म्हणत असतो. त्यावर सायलीही म्हणते की हो, आता आपण थोड्याच अंतरावर आहोत, थोड्याच दिवसात आपल्याला हेही कळेल. पण सुमन काकूंना सुद्धा आपल्याला बघायला हो, त्या कुठे आहेत, त्यांना कुठे कोणी ठेवलं आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा आता सायलीला हव्या असतात. आणि सायली आता या सगळ्यात बाहेर यायचं ठरवत असते, कारण आता अर्जुनला झोपणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. मग आता अर्जुनला सायली सांगत असते की आता तुम्ही निवांत झोपा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि असं बोलून ती आता बोलायला नको. आणि अगदी तसंच झालेलं असतं. तो काही देखील बोललेला नसतो. पण आता नागराज तिथे येऊन वर जो महिप्त आहे त्यालाच विचारतो की सांग, माझ्या सुमनला कुठे ठेवलं आहे. आता अशी उलट तुलट सुलट तपासणी आता महिप्तची होत असते. जी महिप्तने केलेलं नाहीये ना, त्याच्या सुद्धा चुकीची गोष्ट शिक्षा आहे ती त्याला मिळणार असते. नागराजची आता इतकी हिंमत झालेली असते की पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा येऊन तो या सगळ्या गोष्टी विचारत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल तो विचारतो ना, तेव्हा मात्र अर्जुन पाहतच राहतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.